नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आज आलेली जाहिरात BMER या विभागाची जाहिरात, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाची ही जाहिरात सरळ सेवेची आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक पेपर होणार आहे आणि या पेपरच्या माध्यमातून तुमचं फायनली सिलेक्शन होईल। या जाहिरातीमध्ये दोन प्रकारची पदे आहेत, जी तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल। जे काही सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे। आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात नाही असं समजून गेलं तरी चालतं, काही अडचण नाही। त्यातले काहीच पद आहेत की जे तुम्हाला आर्ट्स बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाहायला मिळतील। ती कोणची पद आहेत हे पण आपण पाहू। पुढे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला ते सविस्तरपणे सांगणारच आहे की कोणत्या पदासाठी आपल्याला आर्ट्स असलं म्हणजे किंवा त्यातून काही एखादा इक्विव्हॅलंट कोर्स असला किंवा आपल्याकडे काही एखादं सर्टिफिकेट असलं म्हणजे आपण तो पेपर देऊ शकतो किंवा तो फॉर्म भरू शकतो। तर ही आहे गट क विभागातील तांत्रिक आणि अतांत्रिक गटामध्ये असणारी जाहिरात। शक्यतो तांत्रिकच समजून जा, कारण जवळपास यातली जास्तीत जास्त जी काही पदं आहेत ही पदं तांत्रिक या गटातली आहेत। तर यामध्ये असणारी जी काही जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये किती पदं आहेत काय, आता ही जाहिरात जी आलेली आहे ती खूप मोठी म्हणजे जवळपास 1107 पदाची जाहिरात आहे। लक्षात घ्या, अतिशय टेक्निकल वाल्यांसाठी म्हणजे ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत या सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची जाहिरात आहे। त्यातले जवळपास 1058 पदं जी काही आहेत ही 1058 पदं या विद्यार्थ्यांसाठी जवळपास राखीव असल्यासारखीच आहेत असं मी म्हणतो। आणि बाकीचे उरलेली 49 जी काही पदं आहेत तर ही पदं आहेत स्टेनोग्राफर, जे काही विद्यार्थी आहेत टायपिंग असणारे अशा विद्यार्थ्यांसाठी हे पदं आहेत। बघूया आपण पुढे गेल्याच्या नंतर या जाहिरातीमध्ये आपल्याला सविस्तर त्याची माहिती मिळेल। बघा, आता आपण ही जी काही जाहिरात आलेली आहे या जाहिरातीसाठी फॉर्म भरण्याची डेट कधीपासून सुरू होणार हे बघून घेऊ। म्हणजे या जाहिरातीकरता 19/6/2025 म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल सायंकाळी 5 वाजल्यापासून। तर तुम्ही फॉर्म भरू शकता 9 जुलै 2025 म्हणजे जुलै महिन्यातल्या 9 तारखेपर्यंत तुम्हाला याच्यावरती फॉर्म भरता येणार आहे। म्हणजे जवळपास हा जो काही कालावधी तुम्हाला दिलेला आहे तर हा 20 दिवसांच्या आसपासचा असणारा हा कालावधी तुमच्यापर्यंत दिलेला आहे। तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत ज्या त्या पोस्टसाठी। त्यानंतर यांनी यावेळेस तुम्हाला एक नंबर पण दिलेला आहे, काही हेल्पलाईन नंबर म्हणतो आपण त्याला। काही अडचणी जर आलेल्या असतील तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकतात, जेणेकरून तुमच्या जे काही अडचणी असतील या अडचणींना तिथे सोल्युशन मिळेल। आता ही तांत्रिक गटातील जी काही पदं आहेत ही तांत्रिक गटातील पदं कोणकोणती आहेत ते आपण बघू शकतो। जसं की ही पदं जर तुम्ही पाहिली तर इथे दिसते तुम्हाला, इथे आहेत बघा, इंग्लिश नावं तुम्हाला लवकर समजतील। ही नावं जी काही दिलेली आहेत ही नावं तुम्हाला पाहता येतील। ग्रंथपाल, ज्याला आपण लायब्रेरियन म्हणतो, त्यानंतर आहे आहार तज्ञ, समाजसेवा अधीक्षक, हे जे काही पद आहे हे आहे MSW या विभागातील विद्यार्थ्यांसाठी। जवळपास 135 पदांची जाहिरात तिथे आलेली आहे। समाजसेवा अधीक्षक याकरता तुम्हाला MSW क्वालिफाय आहे। ज्या विद्यार्थ्यांचं MSW झालेलं आहे असे विद्यार्थी इथे मात्र फॉर्म भरू शकतात। म्हणजेच तुम्हाला सोशल वर्क जे काही आहे, मास्टर ऑफ सोशल वर्क असे विद्यार्थी जे आहेत इथे ते फॉर्म भरायला येतील। त्याच्यानंतर हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत, ECG तंत्रज्ञ आहेत, क्ष किरण तंत्रज्ञ आहेत। म्हणजे हे सगळे जे काही पोस्ट आहेत ते ह्या सगळ्या पोस्ट टेक्निकल पोस्ट आहेत। म्हणजे टेक्निकलचे जे काही पोस्ट आहेत ह्या सगळ्या पोस्ट टेक्निशियनचे आहेत असं आपण समजू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू। यातले काही महत्त्वाचे जे काही पद आहेत ते बघू शकता तुम्ही। प्रयोगशाळा सहाय्यक जे काही आहे टेक्निशियन हे 170 पद आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर हे तंत्रज्ञ जे काही आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ याचे जर तुम्ही पाहिले तर 181 पद आहेत त्यामध्ये तुम्हाला दिलेले। लॅबोरेटरी टेक्निशियन आपण त्याला म्हणतो। त्यानंतर पुढे बघू शकता तुम्ही 135 पद तुमचे समाजसेवा अधीक्षकाची आहेत। अजून खाली पण पद तुम्हाला दिलेली आहेत। ठीक आहे, पुढे आपण जाऊ। त्यानंतर वाहन चालकाची पण इथे 37 पद तुम्हाला आलेली आहेत। जवळपास एकूण इथे पाहू शकता 1058 पदाची ही जाहिरात आहे। 1058 पदाची जाहिरात आहे फक्त टेक्निकल वाल्यांसाठी। आणि अतांत्रिक
नॉन टेक्निकलची जी काही आहेत यांच्यामध्ये असणारी जी पदं आहेत मुंबई बाहेरील, यामध्ये तुम्हाला 12 पदं आहेत उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखकची 37, म्हणजे स्टेनोग्राफर जे आहेत तर यामध्ये असणाऱ्या 12 आणि 37 असे टोटल एकूण 49 पदं आहेत, म्हणजे जवळपास 1107 पदांची ही पूर्ण जाहिरात आहे. लक्षात घ्या, जवळपास 1107 पदं या माध्यमातून तुम्हाला भरण्यात येणार आहे. थोडंसं आपल्याला इंग्लिश नावं समजतील जेणेकरून तुम्हाला यांचे जे काही शिक्षण आहेत हे शिक्षण पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे सगळे जे काही शिक्षण आहेत ते BSc या माध्यमातून म्हणजे सायन्स या गटातल्या विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये जास्तीत जास्त पद आहेत. याच्यामध्ये लॅबोरेटरी सायन्स असिस्टंट म्हणून हे पद जे आहे त्याच्यासाठी दिसते तुम्हाला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जे काही विषय दिलेले आहेत या विषयानुसार तुमचं एज्युकेशन असणं महत्त्वाचं आहे. इथं प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याला आपण लॅबोरेटरी टेक्निशियन असं म्हणतो. इथे पण त्यांनी सेम दिले बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड लॅबोरेटरी, म्हणजे अशा पद्धतीचे जे काही शिक्षण आहेत BSc झालेलं आहे त्यांचं पॅरामेडिकलमध्ये असे विद्यार्थी इथे तुम्ही काय करू शकतात फॉर्म भरू शकतात. हा ग्रंथपाल जो काही आहे हा ग्रंथपालासाठी मात्र इथे तुम्हाला फॉर्म भरता येईल. हे जे काही पद आहे हे पद इथे दिसतंय तुम्हाला, इथे दिले त्यांनी बघा. इथे मात्र पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स, इथे मात्र विद्यार्थी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात. पण यांनी इथे पुन्हा कोणाला महत्व दिलेलं इथे दिसतंय तुम्हाला, प्रेफरली बाय MSc विथ बायोलॉजी और झुलॉजी ह्या विद्यार्थ्यांना मात्र याच्यामध्ये काय असेल प्रेफरन्स असेल जास्तीचा, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक जे काही आहेत असिस्टंट याच्यामध्ये तुम्हाला SSC एक्झामिनेशन महाराष्ट्र सेकंडरी हायर सेकंडरी एग्जामिनेशन बोर्ड पुणे और इक्विवेलेंट एग्जामिनेशन गवर्नमेंट पल्स सर्टिफिकेट कोर्सेस ऑफ 6 मंथ ड्युरेशन लॅबोरेटरी सायन्स ऑफ इंस्टिट्यूट, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 10वी आणि 12वी आणि प्लस 6 महिन्याचा एक लॅबोरेटरी सायन्सचा जो काही कोर्स आहे हा असणं महत्त्वाचं आहे. हे ग्रंथालय म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट जे काही पद आहे यांच्यासाठी. त्याच्यानंतर हे ECG टेक्निशियन असतील, सहाय्यक ग्रंथपाल असतील, अशी वेगवेगळी पदं तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहेत. फक्त माझं टार्गेट असेल की यामधला जो काही आपला नॉन टेक्निकलचा जो काही भाग आहे हे पद समाजसेवा अधीक्षक हे पद तुम्ही पाहू शकता. इथं त्यांनी दिले बघा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट इन सोशल वर्क म्हणजेच MSW विथ फील्ड वर्क फ्रॉम अ युनिव्हर्सिटी ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क MSW विथ फील्ड वर्क फ्रॉम ओपन डिस्टन्स युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, म्हणजे तुम्हाला फुल टाइम जे काही तुमचं MSW आहे हे झालेलं असलं पाहिजे असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आणि फील्ड वर्क जे काही असतं त्याच्यामध्ये ते पण तुमचं कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनची जी काही आहे हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म भरता येईल. अशा वेगवेगळ्या जवळपास 16 पदांसाठी जे काही आहे हे तुम्हाला पाहायला मिळतं. आणि याच्या खाली एक वाहन चालकाचे जे काही आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळतील. बरं, पुढचे जे काही आपल्याला महत्त्वाचं बघायचंय ते म्हणजे इथे दिसतंय तुम्हाला उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक, जे टायपिस्ट आपण त्याला म्हणतो स्टेनो, याच्यासाठी हे शॉर्ट हँडचं स्पीड दिलेलं आहे त्यांनी 120 वर्ड पर मिनिट आणि इथं टायपिंग इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट आणि मराठी 30 वर्ड पर मिनिट, म्हणजे मराठी 30-40 झालेलं असलं पाहिजे किंवा तुमचा शॉर्ट हँड झालेलं पाहिजे आणि SSC इक्विवेलेंट जे काही कोर्सेस आहेत ते तुम्ही पास असणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, परंतु शॉर्ट हँड आणि 30-40 झालेले जे काही विद्यार्थी आहेत यांच्यासाठी हे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर त्यांनी जे काही टेक्निकल पदामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत यानुसार त्यांचं जे काही प्रमाणपत्र असेल या ऍक्टनुसार तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, इथे दिलेले आहे त्यांनी. आता त्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं रिझर्वेशन दिलेलं आहे, हे आपण पाहणार नाही. आपल्याला जे काही महत्त्वाचा भाग आहे ते आपण जाऊ. यामध्ये असणारा पेपर्स जो काही आहे हा पेपर्सचा महत्त्वाचा भाग आपल्याला इथे कंडक्ट करायचा आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा. आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा भाग याच्यासाठी ही जी काही टेस्ट होणार आहे ही कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला तुम्हाला CBT होणार आहे, म्हणजे
तुम्हाला कम्प्युटरवरून एक टेस्ट घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची घेण्यात येणार आहेत. म्हणजे सगळे MCQ असतील आणि प्रत्येकाला 2 गुण देणार आहेत. ते म्हणजे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला एक प्रश्न 2 गुणाचा आहे आणि परीक्षा ही इंग्रजी आणि मराठी भाषेच्या माध्यमातून होणार आहे. बरं, पुढे काय म्हणले बघा, ज्या पदासाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरता उमेदवारांची निवड करताना संगणक म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी संबंधित पदाच्या विषयावरील 100 प्रश्नाकरिता एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. ज्यांच्यामध्ये तुम्हाला आपण असं म्हणतो की शारीरिक चाचणी तिथे दिले त्यांनी शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी, म्हणजे ज्याच्यामध्ये टेक्निकल पोस्ट आहेत. या टेक्निकलच्या पोस्टसाठी विद्यार्थ्यांना 100 प्रश्न असणार आहेत पेपरमध्ये आणि हे 100 प्रश्न किती मार्काचे असणार आहेत? 2 मार्काचे असणार आहेत. ज्यांच्यामध्ये तुम्हाला मराठीचा पेपर असेल, इंग्रजीचा पेपर असेल, सामान्य ज्ञानचा पेपर असेल आणि बौद्धिक चाचणीचा पेपर असेल. म्हणजे असे टोटल एकूण तुमचे किती प्रश्न येणार आहे तुम्हाला? तर टोटल एकूण जवळपास तुमचे 100 प्रश्न येणार आहेत. आणि हे 100 प्रश्न जे काही आहेत हे 100 प्रश्न याचा क्रायटेरिया पण दिलाय, पुढे आपण बघू. ज्याच्यामध्ये मराठीचे 15 प्रश्न येणार आहेत, बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न येणार आहेत, तुम्हाला यांचे 40 प्रश्न येणार आहेत आणि बाकीचं जे काही आहे तुमचं टेक्निकलचे 40 प्रश्न येणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न देणार आहेत. ठीक आहे, पुढे बघू आपण. आणि दुसरी गोष्ट, उमेदवारांनी एकूण गुणांचे किमान 45% गुण पात्र करणं अनिवार्य आहे. म्हणजे एकच जागा आहे त्याला 45% जर गुण मिळाले नसतील तर तो विद्यार्थी पात्र होणार नाही, कारण यांनी सांगितले की किमान 45% गुण तुम्हाला मिळायलाच पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. पुढं आता जे काही विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत याच्यामध्ये नॉन टेक्निकल पोस्टसाठी, या लोकांसाठी त्यांनी काय सांगितले बघा, इथं ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी म्हणजे ज्याला व्यावसायिक चाचणी नसणार आहे अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी विषयाकरता प्रत्येकी 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांचे 60 प्रश्न परीक्षा आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. म्हणजे जे विद्यार्थी, जसं की आपण आता म्हणू की वाहन चालकाचा होता, तर त्यांच्यासाठी पेपर असेल टोटल 60 प्रश्नाचा आणि त्याला गुण असतील 120. गुण किती असतील? 120. आणि ह्या 120 गुणामध्ये उरलेले जे काही 80 गुण असतील, ह्या 80 गुणांसाठी त्याला प्रात्यक्षिक म्हणजे व्यावसायिक चाचणी द्यावी लागणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये मिळून 45% गुण घेणं अनिवार्य असेल. अलग लक्षामध्ये, म्हणजे जसं की आता स्टेनोचे विद्यार्थी आहेत, या स्टेनोच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर फक्त 120च गुणाचा राहील, बाकीचे 80 गुणाचं त्यांच्यासाठी काय असेल? व्यावसायिक चाचणी असेल, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काही टेक्निकल विद्यार्थी आहेत, टेक्निकल पेपर देणारे, या सगळ्या टेक्निकल पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 100 मार्काचा पेपर असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर महत्वाचं म्हणजे याला मुलाखत होणार आहे का नाही, तर याच्यामध्ये इथं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे, नमूद पदांपैकी मौखिक परीक्षा मुलाखती घेण्यात येणार नाही. तर यांच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मुलाखती घेण्यात येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, स्पर्धा परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून ज्या पदाच्या एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत अशा विविध प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येणार असून त्यांचे सामान्यीकरण समतुल्य करण्याबाबत म्हणजे नॉर्मलायझेशन संबंधित कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन गुणांकन पद्धतीने सर्व परीक्षार्थ्यांना बंधनकारक राहील. परीक्षा विद्यार्थ्यांनी नोंद घेईल. म्हणजे जसं नॉर्मलायझेशन असतं, हे नॉर्मलायझेशन ह्या पेपरमध्ये पण लागू केलेले आहे त्यांनी, एवढं फक्त आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. म्हणजे ज्याचे पेपर्स 2 किंवा 3 किंवा 4 सत्रात होणार आहेत, ज्या पदांचे म्हणतो मी पद, आता काही पद आपण पाहिले की जास्त पद आहेत, मग जास्त विद्यार्थी फॉर्म भरतील, मग जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, याचा अर्थ काय होईल की त्यांचे पेपर घेत असताना एका सत्रामध्ये सगळे पेपर शक्य नाही, म्हणून त्यांचे सत्र बदलतील. मग सत्र बदलल्याच्या नंतर त्यांची काठिण्य पातळी पेपरची तपासून त्यानुसार नॉर्मलायझेशन होईल आणि मग पुन्हा काय जे होईल ते आपल्याला पुढचं माहिती आहे की त्याच्यावरून तुमचे गुण तुम्हाला दिले जातील आणि त्यांच्यावरून आपलं फायनली सिलेक्शन जे काय आहे हे आपल्याला माहिती राहील. पुढं त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्याला वाटलं असेल की याच्यात निगेटिव्ह गुण आहेत का, तिथे दिले. चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाही. म्हणजे याला निगेटिव्ह जी काही आहे तर निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये दिलेली
नाही. पुढं तांत्रिक संवर्गातील विद्यार्थी उच्च श्रेणी लघुलेख, निम्न श्रेणी लघुलेख व तांत्रिक वर्गातील वाहन चालक पदासाठी 120 गुणांची प्रत्येकी 60 आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. मी आत्ताच मगाशी सांगितलं तुम्हाला की उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे जे काही स्टेनोग्राफर आहेत आणि वाहन चालक आहेत यांच्यासाठीच पेपर 120 गुणांचा आहे, लक्षात घ्या. बाकीच्यांसाठी मात्र पेपर म्हणजे 60 प्रश्न आहेत आणि बाकीच्यांसाठी मात्र 100 प्रश्न असणार आहेत आणि जे काही 100 प्रश्न आहेत हे 200 गुणांसाठी असणार आहेत. हे 60 प्रश्न असतील 120 गुणांसाठी, 80 गुणांची व्यावसायिक चाचणी असेल. परीक्षेचा जो काही कालावधी आहे तो 1 तासाचा असेल. कुणासाठी? अतांत्रिक पदांसाठी. हे पण लक्षात घ्या, ज्यांच्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक करता 80 गुण देण्यात आलेले आहेत. आता जे काही पेपर तुम्हाला दिलेला आहे ह्या पेपरचे त्यांनी विभाग केलेले आहेत, लक्षात घ्या. आणि या विभागामध्ये या विभागावरून तुम्हाला हे तांत्रिकचे विभाग आहेत, याच्यामध्ये तुम्हाला मार्क दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं मराठी विज्ञानाचे मराठी जे काय आहे त्याचे 15 प्रश्न येणार आहेत, इंग्रजीचे 15 प्रश्न येणार आहेत, सामान्य ज्ञानचे 15 आणि MCQ कशाचं गणित बुद्धिमत्ताचं जे काय आहे तर्क आणि अभियोग्यता चाचणी याचे 15 म्हणजे जवळपास 60 प्रश्न असे असणार आहेत तुमच्या नॉन टेक्निकल पोस्टसाठी, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमचं मेरिट ठरलं जाईल आणि नंतर तुम्हाला व्यावसायिक द्यायचे 80 मार्काचं. पुढे आहे तांत्रिक संवर्गातील उर्वरित पदांसाठी परीक्षेचा कालावधी एकूण 1.5 तास म्हणजे 90 मिनिटाचा असेल. म्हणजे टेक्निकल जे काही पोस्ट आहेत सायन्सवाल्यांसाठी याच्यासाठी जवळपास टोटल किती मिनिटाचा कालावधी आहे तुम्हाला, तर 90 मिनिटाचा कालावधी आहे म्हणजे 1.5 तासाचा वेळ दिलेला आहे. आता याच्यामध्ये टोटल 100 प्रश्न असणार आहेत MCQ मध्येच आणि याच्यात पुन्हा 4 विभाग केलेले आहेत त्यांनी पण. जसं वरती 4 विभाग आहेत तसेच खाली पण 4 विभाग आहेत. पहिल्या विभागामध्ये 15 प्रश्न असणार आहेत मराठीचे, दुसरे 15 प्रश्न असणार आहेत इंग्रजीचे, तिसऱ्या भागामध्ये प्रश्न असणार आहेत तुमचे सामान्य ज्ञान तर्क अभियोग्यतेचे जवळपास 30 प्रश्न असणार आहेत. म्हणजे टोटल 60 प्रश्न हे झाले. आणि तुमचे टेक्निकलचे जे विद्यार्थी ज्या टेक्निकल भागामधून फॉर्म भरणारे त्या विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यासक्रम करणं आवश्यक आहे, ज्याचे तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत हे लक्षात घ्या. आणि सर्वांसाठी तुम्हाला काय केलेले आहेत 2 गुण दिले जाणार आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे तुमचे 100 प्रश्न तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. पुढे आपण बघू अजून अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये तुम्हाला बरंच काही यांनी तुम्हाला दिलेलं आहे. या संदर्भात आपण खाली जाऊ आणि काही अजून माहिती असेल तर ती आपण बघू. हे पण महत्वाचं आहे. आता यांनी काय केलेलं आहे तुमचा पेपर जो काही आहे हा पेपर 4 गटामध्ये होणार आहे हे लक्षात घ्या. महत्वाचा आहे हा भाग या 4 गटामध्ये. आणि प्रत्येक गटासाठी तुम्हाला 15 क्वेश्चन्स असतील. म्हणजे ग्रुप ए जर घेतला तुम्ही आणि या ए गटामध्ये तुम्हाला 15 मिनिटाचाच वेळ दिलेला आहे आणि ह्या 15 मिनिटांमध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन्स येणार आहेत तुम्हाला, लक्षात घ्या. ओके. आणि हे जे काही 15 क्वेश्चन्स आहेत हे 15 मिनिटांमध्ये सोडवावे लागतील आणि तुम्हाला टिक करावं लागेल. हे 15 मिनिटं झाले त्यानंतर पुढचे 15 मिनिटाचे क्वेश्चन्स ओपन होतील. म्हणजे तुमचा टेक्निकल म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असल्यामुळं एकदाच तुम्ही डी नावाचा ग्रुप ओपन करू शकणार नाही किंवा सी नावाचा ग्रुप ओपन करू शकणार नाही. तुमचा ए नावाचा ग्रुप जो आहे तो ओपन होईल, त्याचे 15 मिनिट तुम्हाला वेळ दिला जाईल, त्याचे 15 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाल्याच्या नंतरच तुमचा ग्रुप बी ओपन होईल, समजून घ्या. आणि ग्रुप बी ओपन झाल्याच्या नंतर सगळे 15 प्रश्न सॉल्व्ह झाल्याच्या नंतर ग्रुप सी तसंच ग्रुप डी अशा पद्धतीनं 15 म्हणजे 60 मिनिटाचा कालावधी होईल आणि या 60 मिनिटांमध्ये तुमचे 60 प्रश्न सॉल्व्ह होतील. हे असेल तुमचं नॉन टेक्निकलचा. नॉन टेक्निकल म्हणजेच अतांत्रिक पद जे काही आहेत या लोकांसाठी या पद्धतीनं तुम्हाला वेळ असणार आहे पेपरचा. आणि हे असं तुमचं ग्रुप असणार आहे पेपरचे. 4 ग्रुपमध्ये पेपर्स येणार आहेत, लक्षात घ्या. मराठी भाषेचे 4 प्रश्न असतील ग्रुप ए मध्ये, इंग्रजीचे 3 प्रश्न असतील, जनरल नॉलेजचे 4 प्रश्न असतील आणि लॉजिकचे 4 प्रश्न असतील. असे टोटल मिळून तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत ग्रुप ए मध्ये, ग्रुप बी मध्ये आणि ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये. अशा पद्धतीने तुमचे 60 प्रश्न 60 मिनिटांमध्ये होतील आणि त्याच्यानंतर उरलेले जे काही प्रश्न मार्क आहेत 80 हे तुम्हाला त्याचं व्यावसायिक असेल. पुढचं आता व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली जी काही उर्वरित 14 पदं आहेत त्या 14 पदांसाठी तुम्हाला ज्याला आपण नॉन टेक्निकल पद म्हटलो, ह्या टेक्निकल पदामध्ये काय केले बघा त्यांनी, तर तसेच ग्रुप तयार केले ए बी सी डी आणि ई, ज्याच्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ आहे आणि प्रत्येकी 18 मिनिटं दिलेली आहेत.
आणि त्याच्यात 20 प्रश्न सोडवायचे आहेत. समजून घ्या. म्हणजे हा पॅटर्न जर माहिती नसेल तुम्ही बसले एकच सेक्शन सोडवत किंवा म्हटले की आपण आता काय करू थोडा वेळ थांबून नंतर सोडू, असं जमणार नाही. तुम्हाला वेळ दिलेला आहे, 18 मिनिटाचाच वेळ आहे. 20 प्रश्न त्यामध्ये सोडवायचे. मराठी भाषेचे 3 प्रश्न असणार आहेत, इंग्रजी भाषेचे 3 असणार आहेत, ग्रामरचे 6 प्रश्न असणार आहेत तुमचे, मेंटल ॲबिलिटीचे आणि 8 प्रश्न तुमचे टेक्निकलचे असणार आहेत. सेम तुम्हाला 18 18 18 18 म्हणजे 18 पंचे 90 मिनिटाचा हा जो काही कालावधी असेल तो यामध्ये तुमचा कंप्लीट होईल. यानुसार तुम्हाला पेपर दिला जाईल. म्हणजे जवळपास तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. जे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत, जे सायन्स बॅकग्राऊंड मधून येणारे विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी या पद्धतीनं फॉर्ममध्ये तुम्हाला पेपर्स द्यायचा आहे, हे लक्षात असू द्या. महत्त्वाचं आपल्याकडे पुन्हा तेच, आपली जे काही ऑनलाईन पेपर्स आहेत ते सगळे ऑनलाईन पेपर्स खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस आहे आणि मागासवर्गीय प्रवर्ग जो काही आहे त्यांच्यासाठी 900 रुपये फीस आहे. इथं पुन्हा त्यांनी स्पष्ट सूचना दिली, परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल आहे. एकदा पेपरला फॉर्म तुम्ही भरला तर त्याचे पैसे तुम्हाला पेपर नाही दिला तरी ते काही वापस तुम्हाला देणार नाही. बस ठीक आहे, चला पुढचं बघू आपण काय. महत्त्वाचं जे काही भाग आहेत तेच आपण इथे बघणार आहेत, बाकीचं नाही. बाकी तुम्ही तुमची जाहिरात पाहू शकता. या सगळ्या पद्धतीनं शिक्षण वगैरे काय जे असेल ते त्यांनी तुम्हाला दिलेले. ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती टाकून देतो. तसेच गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही ऑनलाईन झालेले पेपर्स आहेत ह्या ऑनलाईन झालेल्या पेपरचे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला जे काही प्रश्न झालेले आहेत TCS किंवा IBPS या संस्थेनं घेतलेले पेपर जे आहेत ह्या पेपरचे आपल्याला क्वेश्चन घ्यायचे आहेत. महत्त्वाचा मला एक घटक घ्यायचा इथला. ठीक आहे. हा एक जे काही प्रवर्ग जो दिलेले त्या प्रवर्गामध्ये असणारं आरक्षणाचं टक्केवारी त्यांनी इथं दिलेली तुम्हाला. अनुसूचित जाती जे काही आहेत यांच्यासाठी 13% रिझर्वेशन दिलेलं आहे. आणि आवश्यक कागदपत्र समजून घ्या काय आहेत. तर म्हणजे तुम्ही अनुसूचित जाती प्रवर्गातून आहात पण तुमच्याकडे जात प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला त्यामधून फॉर्म भरता येणार नाही. दुसरी गोष्ट पुन्हा काय दिली त्यांनी बघा, जात वैधता प्रमाणपत्र असल्यास जर असेल तर तुम्हाला ते पण सादर करावं लागेल. ठीक आहे. नसेल तर ते पर्याय काय देतील ते आपण बघून घेऊ. इथं असल्यास सांगितलेलं आहे. पुन्हा तेच अनुसूचित जमातीसाठी 60% रिझर्वेशन, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र हे पण महत्वाचं आहे. विमुक्त जाती जे काय आहेत अ गटातल्या त्यांच्यासाठी 3% रिझर्वेशन आहे. त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र पण आहे, जात वैधता प्रमाणपत्र पण आहे. पण नॉन क्रिमिलियर जे काही आहे हे त्यांना आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. फक्त हे कुणाला नाही, माजी सैनिक आणि जे काही खेळाडू आहेत या खेळाडूंना ते नसेल तर ते अपवाद आहेत. मात्र बाकीच्यांसाठी हे जे काही वरचे पत्र आहे त्यातलं नॉन क्रिमिलियर जे स्टार करतो हे वैध असणं गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्या प्रवर्गातून. भटक्या जमाती गट ब यांच्यासाठी 2.5% रिझर्वेशन आहे, जात प्रमाणपत्र पण आहे, जात वैधता प्रमाणपत्र पण आहे आणि पुन्हा महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिलियर पण आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जे आहे गट क यांच्यासाठी सुद्धा सेम पद्धतीने आहे. म्हणजेच जे काही गट अ ब क ड जे आहे यांच्यासाठी आणि खाली असणाऱ्या सर्व प्रवर्गांसाठी महत्वाचं डॉक्युमेंट आहे जात प्रमाणपत्र तर तुम्हाला लागेलच, पण त्याच्यासोबत तुम्हाला वैध नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र जे काय आहे हे सुद्धा लागणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर जे काही सर्टिफिकेट आहे हे असणं आवश्यक आहे. त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरता येईल. आणि बाकीचं जे काही आहे हे आपण पाहू शकतात. बाकीची जाहिरात जी काही आहे ही तुम्ही सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करा. यामध्ये काही अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसेच आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही आहे ऑनलाईनचे जे काही पेपर्स होणार आहेत त्या ऑनलाईनच्या पेपर्समध्ये असणारा जो भाग आहे आपण झालेला TCS आणि IBPSचा. ठीक आहे. TCS आणि IBPS यांचे पेपर्स जे आहेत मॅथ आणि रिझनिंगचे, हे मॅथ आणि रिझनिंगचे पेपर्स आपण दररोज 20 क्वेश्चनच्या साह्याने 20 क्वेश्चन 25 क्वेश्चन अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.